देखिए तुरंत फील्ड सजाना है। तलवली स्पोर्ट्स आपका 12 बजे मैच था। हालांकि इस लीग मैच के ऑर्गेनाइजिंग कमेटी में अफसर रईस का भी बहुत बड़ा रोल है। इसके बाद एससीसी पड़गा और एनसीसी बोरीवली पड़गा के बीच में अगला मैच रहेगा। दोनों का टीम को भी बिल्कुल तैयार रहना है। स्ट्राइक पर इस वक्त वैभव पाटिल और निवा पाटिल इस वक्त दूसरे छोर पर नजर आते हुए। पहला ओवर लेकर अफसर रईस आते हुए। तलवली स्पोर्ट आपको वैसे भी ड्रेसिंग सेम ना होने के कारण 2 रन के लिए पैनलाइज किया गया तलवली स्पोर्ट्स को। यस प्लेइंग 11 में नहीं है अब माइज। अफसर रईस आपको खेल की शुरुआत करनी है। दोपहर के सत्र में मनीष गायकवाड़ और तुषार मार्के आई एक्वीरा ग्राफिक्स के ओनर इस पर हमसे जुड़ते हुए। बहुत खूबसूरत उन्होंने फ्लैक्स और डिजिटल बैनर्स बनाए। देखिए बहुत समय लिया जा रहा है अभी भी। टॉस होने के बाद लगभग 8 मिनट का समय लिया है। 2:30 हो चुके हैं और पहली गेंद अफसर की एलिवेशन नहीं बना। ऑन साइड में खेलने की कोशिश। गेंद जारी है आसिफ शेख के पास जो मिड विकेट में थे डीप में। जब तक गेंद को उठाते हुए थ्रो करते हुए समय था बैट्समैन के पास 1 रन पूरा करने का। सिंगल के साथ टीम का और वैभव पाटिल का खाता खुलता हुआ। अफसर राइट आर्म ओवर द विकेट फ्लिक कर दिया ऑन साइड में। इस बार कामरान पटेल गेंद के ऊपर चले गए। 1 रन पूरा करते हुए दोनों भी बैट्समैनों ने अब अपना खाता खुल चुका है 2 बिना किसी नुकसान पर। पावर प्ले नंबर 1 चलता हुआ P1 का ओवर इस वक्त जारी है। बीबी पाटिल हाई स्कूल कुरुंद एंड के जानिब से गेंदबाजी होती है भी। डाउन दी विकेट। ओहो सीधा मिस्टर सचिन घोड़विंदे स्टैंड में गेंद गिरती हुई लैंड होती हुई लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद चली गई थी 6 रन के लिए। जो रेलिंग है उसके ऊपर गेंद टकराती हुई। कट करना चाहते थे बैकफुट पर जाकर लेकिन प्लेन मिस। गेंद चली गई रहन के पास जो इस वक्त विकेट कीपिंग कर रहे। शॉर्ट थर्ड मैन शॉर्ट फाइन लेग गली स्केयर ऑफ द विकेट शॉर्ट कवर मिड ऑफ शॉर्ट मिड विकेट आप देख सकते हैं। जबकि लॉन्ग ऑन पर आसिफ और डीप स्क्वायर लेगर और मिड विकेट के बीच में बाउंड्रीज पर कामरान पटेल। कट कर दिया स्केयर ऑफ द विकेट। गेंद जा रही है डीप कवर पॉइंट के बाहर 4 रन के लिए चाबुक शॉट।
अब अपने बाजू को खोल दिया है अपने रंग में बल्लेबाजी करते हुए वैभव पाटिल। लटखट आखिरी मोमेंट पर बल्ले का फेस खोला है, लेकिन एक रन पूरा करते हुए अफजल थे वहाँ पर। गेंद गली में चली गई थी बैकवर्ड पॉइंट पर एक रन के लिए। एक ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर 13 रन बिना किसी नुकसान पर। अब अगले ओवर्स के लिए माइक्रोफोन पर दीपक सुतार आते हुए। थँक्यू सो मच। सी ग्रुपमधील मॅचला होते सुरुवात, जिथे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तलवली टीमने आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर वामन देव कुरुन टीमच्या खात्यामध्ये 13 धावा बिनबाद। चांगली सुरुवात करून दिली बॅटर वैभवने 5 चेंडू फेस केले, 12 धावांचं योगदान दिलं। एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला। अफसर रईसच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग केली। निवा पाटीलच्या खात्यामध्ये सिंगल आली आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 13। केतन भांगरे आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत। त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे। चांगली सुरुवात 5 ओव्हरच्या मॅचमध्ये P1 मध्ये कुरुन टीमची आपल्याला पाहायला मिळते। विशेष करून वैभवने प्रभावित केलं बॅटिंग करत असताना। एक षटकार चौकाराला अफसर रईसच्या विपक्षामध्ये। षटक क्रमांक 2 लतीफ ओव्हर द विकेटने सफल झाले। ऑफ स्टंपच्या आत येऊन ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु टायमिंग साध्य करता आला नाही। डॉट चेंडूने या ओव्हरला लतीफने केली सुरुवात। वेळेचं बंधन असेल, 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत। उजव्या स्टिचच्या बाहेर पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला। एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते। राईट हँड बॅटरसाठी डीप मिड विकेट लॉंग ऑन असे क्षेत्ररक्षण ऑन सीटमध्ये ठेवले गेले। पुन्हा एकदा अपील केली आणि सहमती। बॅटची कडा पहिला झटका लागत असताना कुरुन टीमला फलंदाज बाद वैभव। ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता, ऑफ स्टंपच्या खूपच दूर ठेवला होता, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला। बॅटची अतली कडा आणि विकेटचं पतन। 14 वर पहिला झटका कुरुन संघाला। 6 चेंडू फेस केले, बाद होण्यापूर्वी 12 धावांचं योगदान दिले। एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला। सुरुवात चांगली केली होती, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये लतीफ चांगली गोलंदाजी करतोय। त्याच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडू वाईट आणि तिसऱ्या चेंडूवर त्यांनी विकेट प्राप्त करून दिली आपल्या टीमला। तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्राईक एंडवर निभा पाटील यांची साथ देण्यासाठी राजा पठारे P1 मध्ये चांगली बॅटिंग केली, परंतु P2 हे षटक सध्या तरी तलवली टीमच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळतं। पहिल्या 2 चेंडूमध्ये एक सिंगल धाव देत असताना एक विकेट देखील प्राप्त करून दिले लतीफने राईट हँड ओव्हर द विकेटने। राजासाठी अगदी खाली राहिला आणि ज्या वेळेस या मैदानाचा विचार करता टोलनाका एंड करून गोलंदाजी होते, त्यावेळेस चेंडूची पिचिंग झाल्यानंतर थोडंसं खालीच राहतो। SSCचे साई यांना विनंती असेल की आपण सुजित पप्प्या डोले यांच्या स्टँडपर्यंत संपर्क साधायचे। ब्लॉक होलमध्ये चेंडू होता, खूपच चांगला बॉटमिंगचा वापर करत असताना हा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला। एक सिंगल येते राजाच्या खात्यामध्ये आणि सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले। 15 वर एक गडी बाद। पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तो 13, परंतु या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये लतीफने 2 धावा खर्च करत असताना एक विकेट आपल्या नाबावर केली। निवा पाटील स्टेप आउट होऊन चांगला संपर्क मिसफील्ड पाहायला मिळाली। सर्कलच्या आतमध्ये ऑन साईडमध्ये सिंगल येते निवाच्या खात्यामध्ये। 2 चेंडू निवा पाटीलने फेस केले, 2 धावांचं योगदान त्याने या सामन्यासाठी दिले। 1.5 ओव्हरचा खेळ समाप्त झाले। 16 वर एक गडी बाद। कुरुन संघ बॅटिंग करत असताना या इनिंगमध्ये यावेळी खेचला ऑन साईडला। काउ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत, गॅपमधून चेंडू चाललाय, 3 क्षेत्ररक्षक पोहोचलेत। चौकाराचं रक्षण तर झालंय, परंतु तोपर्यंत 2 धावा येतील राजाच्या खात्यामध्ये। या 2 धावेच्या मतीने 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 18, एक गडी बाद।
दुसऱ्या ओव्हरमध्ये लतीफनेच इकॉनॉमिक गोलंदाजी केली आहे. 5 धाबा खर्च करत असताना 1 विकेट देखील मिळून दिली. पहिले षटक जिथे 13 धाबा अफसर रईसने खर्च केल्या होत्या. हे चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. 1 षटक तलवली स्पोर्ट्सच्या नावावर तर 1 ओव्हर कुरुन टीमच्या नावावर. महत्त्वाची विकेट होती वैभवची, ज्यांनी सुरुवात दमदार करून दिली होती, ज्याच्या बॅटमधून 1 चौकार षटकार देखील पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालेला. 7 चेंडू फेस करत असताना 12 धावांचं योगदान दिलं होतं आणि त्याला माघारी परतवलं आणि तिथून कुठेतरी धावसंख्या रोखली गेली. षटक क्रमांक 3. आत्ता मात्र P1 P2 संपले. पॉवर पे संपल्यानंतर 3ऱ्या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षणाच्या विभरचनेमध्ये खूप सारा बदल, विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये निवा पाटीलसाठी 1 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. निवा पाटील ऑफ साईडला चांगले फटके सजवत असतात, यात कारणास्तव डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवला गेले. त्याचबरोबर लॉंग ऑफ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये देखील 1 क्षेत्ररक्षक, मिड विकेटमध्ये देखील 1 क्षेत्ररक्षक 3ऱ्या ओव्हरसाठी. पहिला चेंडू अगदी पुढ्यात होता, प्रॉपर बॅटवर घेता आला नाहीये. 1 सिंगल येते निवाच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचते. खूपच चांगली चर्चा दोन्ही कॅप्टनने टॉच बॉक्समध्ये केली. निवा पाटील टीमचे कॅप्टन यांनी सांगितलं की आमची बॅटिंग लाईन मोठी आहे, शेवटपर्यंत मोठे फटके सजवण्याची क्षमता असणारे फलंदाज आमच्याकडे आहेत, आम्ही आमचं नॅचरल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. कामरान यावेळेस काय जबरदस्त स्क्वेअर कट, पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप पॉईंट बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार आलाय फलंदाज राजाच्या खात्यामध्ये. नेत्रदीपक फटका होता, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता, त्याला कट केला. पॉईंटच्या डोक्यावरून स्क्वेअर कट करत असताना सरळ मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. कामरानचं हे 3रं षटक. पहिल्या चेंडूवर सिंगल खर्च केली. निवा पाटीलने स्ट्राईकला राजाला आणलं आणि राजाच्या बॅटमधून आलेला हा चौकार. टीमची धावसंख्या 23 वर. यावेळेस ऑन साईडला फेकून दिलाय. मुख्य प्रवेशद्वाराला सलामी देत असताना हा दमदार षटकार येतोय राजाच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ओव्हर द विकेटने जात असताना खूपच दूरवरून फटका सजवला होता, परंतु ताकद पूर्णपणे झोकली होती. ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार पाहायला मिळाला. कामरानच्या विपक्षामध्ये आता राजा चांगली फलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये 11 धावा कामरानने खर्च केल्यात. टीमची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली. ओव्हर द विकेटने यावेळेस लेन चांगली होती. बॉटमिनचा वापर करत असताना अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून हा सुरक्षित फटका सजवला आणि 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट राजा आणि निवा पाटील यांच्यामध्ये पाहायला मिळाली. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 31 वर 1 गडी बाद. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू. नाणेफेक जिंकली तलवली स्पोर्ट तलवली टीमने आणि बॅटिंग करत असताना आता चांगल्या स्थितीमध्ये संघ कुरून पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये कामरानचा भरपूर समाचार घेत लावलाय. त्याच्या विपक्षामध्ये 1 चौकार षटकार आले. 13 धावा त्यांनी 4 चेंडूमध्ये खर्च केलेत. अकुट टप्पा हुक करून दिलाय. फाईन लेग मधून चेंडू जाईल मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना हा एक दमदार षटकार येतोय फलंदाज राजाच्या बॅटमधून आणि त्याच्यानंतर खेळाडू कक्षामध्ये टाळ्या सिट्ट्यांचा गजर होऊ लागलाय, कारण का राजा चांगली बॅटिंग करतोय. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 वर. ॲक्शन रिप्ले हॅपट्रिक करत होता. ऑन साईडला हुक करून दिला. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा कडक षटकार. जबरदस्त फलंदाजीचा नमुना दाखवत असताना राजा 7 चेंडू फेस केलेत. 21 धावांचं योगदान दिले या सामन्यासाठी राजाने. या ओव्हरचा शेवटचा चेंडू ओव्हर द विकेटने कामरान यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. हवेमध्ये चेंडू जाईल का मैदानाच्या बाहेर, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जरी चांगलं क्षेत्ररक्षण झालं तरी देखील 2 धाबा रोखता आले नाहीत. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये कुरुन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 वर 1 गडी बाद. काय जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंग पाहायला मिळते. पहिले षटक बॅटिंग चांगली झाली. 13 धावा आला कुरुन टीमच्या खात्यामध्ये. विकेट देखील प्राप्त झाली नव्हती. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी लतीफने केली, ज्यांनी 5 धावा देत असताना 1 विकेट घेतली. परंतु 3रं षटक पुन्हा कुरुन टीमच्या बाजूने झुकलं, जिथे 21 धावा खर्च केल्या कामरानने. त्याच्या विपक्षामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार राजाच्या माध्यमातून आलेत आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या सध्या तरी जाऊन पोहोचली ती 39 वर. सध्या तुम्ही हे दृश्य पाहू शकता. मिस्टर राहुल चंदे PTCचे अध्यक्ष यांना SSC पडगा या टीमच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. 17 जानेवारी त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्याच या
क्रिकेटच्या असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा देखील पाहायला मिळते. या स्पर्धेचे सर्व शिल्पकार साजिद शेख यांचं देखील कटआउट दाखवले गेले. त्यांच्या माध्यमातून देखील PTCचे अध्यक्ष राहुलजी चंदे साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा. यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं. तिथे देखील कित्येक पडगाव विभागातील क्रिकेटचे चाहते प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चांगली धावा उभारल्यात. पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना कोरोन टीमने 39 वर 1 विकेट गेली, परंतु 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चांगल्या रन रेटने सध्या बॅटिंग होते. 2:30 या मॅचचा पहिला चेंडू टाकला गेला. सध्या तरी 2:43 झालेत. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत, अन्यथा आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक शेवटच्या ओव्हरसाठी तुम्हाला इनफील्डमध्ये ठेवावं लागेल. षटक क्रमांक 4 ज्याने दुसरं षटक हाताळलं त्या लतीफलाच ही जबाबदारी दिली गेली. समोर निवा पाटील पुढे होऊन ऑन साईडला केसलाय पुल करत असताना कॅच सुटल्यानंतर चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. निवा पाटीलचा झेल सुटला आणि 6 धावा येत असताना निवा पाटीलच्या खात्यामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा फटका सजवला. स्टेप आउट झाले, पुढे गेले, अकूट टप्पा होता, ऑन साईडला पुल केला. डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक होते, कॅच घेतली, परंतु त्यानंतर सुटली ती कॅच आणि सरळ चेंडू मैदानाच्या बाहेर जात असताना या 6 धावा, अर्धा डझन धावा टीमच्या खात्यामध्ये येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 वर. लतीफचं स्वागत भव्य दिव्य केलं निवा पाटीलने, षटकाराने. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा उडवलंय. उंची आहे, अंतर देखील पूर्ण केलं जाईल का? अंतर अपूर्ण राहिलंय. मिस टायमिंग स्ट्रोक. डीप मिड विकेट मध्ये चांगला झेल पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक रेहानच्या माध्यमातून आणि दुसरा झटका लागत असताना कुरुन टीमला फलंदाज बाद निवा पाटील. 45 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ताकद झोकली होती ऑन साईडला हा फटका सजवत असताना, परंतु डीप मध्ये चांगला झेल, विकेटचं पतन. बाद होण्यापूर्वी एक षटकार निवा पाटील यांच्या खात्यामध्ये आला. दुसऱ्या अँगलमध्ये हा रिप्ले दाखवला गेलाय. खूपच चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीचं. किंग ऑफ टेलिकास्ट का म्हटलं जातं? कारण का वेगवेगळ्या अँगलने हे दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून होतं, प्रिन्स मूवीच्या माध्यमातून होतं. 45 वर 2 गडी बाद. लतीफचं स्वागत षटकाराने निवा पाटीलने केलं होतं, परंतु त्याला देखील लतीफने बाद केले. बाद होण्यापूर्वी निवा पाटीलने 4 चेंडू फेस केले, 9 धावांचं योगदान दिले. 45 वर 2 गडी बाद, 3.2 ओव्हरचा खेळ समाप्त. एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली राज आणि निवा पाटीलची, परंतु ती पार्टनरशिप तोडली अखेरकार लतीफने. नवीन फलंदाज शैलेश स्ट्राईक एंडवर, राईट हँड ओव्हर द विकेटने. हॅप ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साईडला पुल खेळलाय. डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक आणि त्याच्या हातामध्ये झेल. तिसरा झटका लागत असताना करून टीमला 45 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले. 2 विकेट लतीफने प्राप्त करून दिलेत. जरूर पहिल्या चेंडूवर षटकार खर्च केला होता, परंतु त्याच्यानंतर 2 विकेट घेतलेत. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने ताकद झोकली होती. हॅफ ट्रॅकर चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु डीप मिड विकेटमध्ये पुन्हा झेल. तिसरा झटका करून टीमला. दुसऱ्या अँगलमध्ये हा रिप्ले दाखवले गेले. खूपच सुंदर टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. 45 वर आता या धावसंख्येला रेड सिग्नल लागलाय. सध्या तुम्ही पाहू शकता मिस्टर विष्णू चंदे आणि राहुल चंदे जे PTCचे अध्यक्ष आहेत, त्या स्टँडमध्ये प्रेक्षकांची गर्दी आहे आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. ते दृश्य देखील दाखवलं गेलं. पुन्हा हा रिप्ले दाखवले कशा पद्धतीने हा फटका सजवला होता ऑन साईडला खेळत असताना फलंदाज शैलेशाने, परंतु खातं देखील ओपन न करता तो डगआउटला गेले. विकेट गेले 3. टीमची धावसंख्या 45 वर. 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. लतीफ चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस लेन चांगली होती. अगदी ब्लॉक होलमध्ये हा चेंडू बॅटचा फेस ओपन केला होता, परंतु बॅटची कडा लागत असताना शॉट थर्ड मॅनमध्ये चेंडू गेला, तिथून फेकी झाली. तोपर्यंत सागर सोन्या नवीन फलंदाज, त्याच्या बॅटमधून एक सिंगल धाव येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 वर. चांगले टार्गेट आतापर्यंत सेट झाले, परंतु 3 विकेट देखील गेलेत. राज यावेळी समोर लॉफ्टेड फटका, गॅपमधून चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार येतोय राजच्या खात्यामध्ये.
चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 वर. अगदी लोअर फुटा चेंडू होता, बॉटम एंडचा वापर करत असताना समोर लॉफ करून दिला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे पोचले होते परंतु चेंडूला अडवू शकले नाहीत. गॅप होता आणि त्या गॅपमधून आलेला चौकार. खेळपट्टीवर सेट झाले फलंदाज राज. वैयक्तिक 27 धावांची खेळी त्यांनी साकारले. ऑन साइडला उडवलंय हवेमध्ये, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक 2 चेंडूच्या खालीने अखेरकार विकेटचं पतन. चौथा झटका लागत असताना टीम कुरुनला यावेळेस खूपच दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फ्रंट फूट ओपन केलं होतं, प्रॉपर संपर्क करता आला नाही. हवेमध्ये होतं चेंडू आणि डीप मिड विकेटमध्ये सुंदर झेल पाहायला मिळाले. कॅचेस भरपूर चांगल्या पकडल्यात या डावामध्ये. पहिल्या इनिंगमध्ये तलोली स्पोर्ट तलोली टीमने 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि कुरुन टीमची धावसंख्या 50 वर 4 गडी बाद. चौथ्या ओव्हरचा विचार केला तर लतीफने वैयक्तिक दुसरं षटक हाताला, जिथे 11 धावा खर्च केल्या परंतु 3 महत्त्वाच्या विकेट देखील प्राप्त केल्यात. वैयक्तिक त्यांनी दुसरं षटक देखील हाताळलं होतं. 18 मिनिटांमध्येच तलोली स्पोर्ट तलोली टीमने 4 ओव्हर समाप्त केलेत. 50 वर 4 गडी बाद बॅटिंग करत असताना बाबनदेव कुरुन टीमचा टार्गेट चांगलं आता सेट झाले परंतु स्लॉग ओव्हरमध्ये किती धाबा येतील आणि कितीच लक्ष ठेवलं जाईल. ओपिनियनमध्ये चांगली चर्चा केली टॉच बॉक्समध्ये निबा पाटीलने की आमचे सर्व बॅटर चांगले आहेत, बॅटिंग लाईन चांगली आहे, चांगल्या धावा जमा होऊ शकतात आणि ते आता जमा झालेत. यानंतर होणारा सामना NCC बोरिवली आणि SSC पडगा. यावेळी अगदी स्लॉट मध्ये होता, पाठवलाय फ्लॉट मध्ये. मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. सोन्यांच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. खूपच चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते आणि या 6 धावांनिशी फरीदचं स्वागत केले. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचले. जरूर 4 विकेट गेलेत, जरी 4 विकेट गेले असले तरी देखील 6व्या क्रमांकाचा फलंदाज सोन्या चांगली बॅटिंग करतोय आणि त्याच्या सोबतीलाच सुभाष. ओव्हर द विकेटने सोन्यासाठी पुढे जाऊन फ्रंट फूट ओपन केलं. कव्हर नेक्स्टच्या कव्हर मधून दिशा दिली. एक धाव आली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन. धावबादच्या रूपाने 5वा झटका लागतोय कुरुन टीमला. अफसर रईत सध्या क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांनी जर त्यांच्याकडे झेल आला आणि तो पकडला तर वसीम यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. आणि आता प्रेक्षक वर्ग सांगतात की ते पकडू शकत देखील नाहीयेत म्हणून तर 500 रुपयाचं पारितोषिक लावले गेले. या ओव्हरचा विचार केला तर फरीदच्या पहिल्या चेंडूवर षटकाराची मोहर लावली होती फलंदाज सोन्याने, परंतु दुसरी धाव पूर्ण करून स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला या शेवटच्या ओव्हरमध्ये आणि धावबादच्या रूपाने सोन्या बाद झालेत. बाद होण्यापूर्वी 8 धावांचं योगदान त्याने दिलं. टीमची धावसंख्या 57 वर 5 गडी बाद. निम्मे संघ आता खेळाडू कक्षामध्ये परतवलंय. गोलंदाजी करत असताना तलोली स्पोर्ट तलोली टीमने 5 विकेट प्राप्त केलेत. 57 धावा खर्च करत असताना अजून या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज संकेत, काय संकेत देईल टीम फलंदाजी करत असताना. अफसर रईस यांच्यासाठी संधी होती, कॅच पकडण्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस लावलं गेलं. प्रयत्न चांगले केले परंतु कॅच अवकाशाच्या बाहेरच होती आणि दरम्यान संकेतने एका सिंगल धावेच्या मदतीने आपलं खातं ओपन केलं. टीमची धावसंख्या 58 वर जाऊन पोहोचले. कालच्या दिवसाचा विचार केला तर या मैदानाचा विचार करत असताना लो स्कोरिंग मॅचेसमध्ये देखील रंगत आली होती आणि हाय स्कोरिंग मॅचेसमध्ये देखील धावा चेस झालेत. सुभाष बॅकफुटला जात असताना चांगला पंच, कव्हर मधून चेंडू चालला. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु मिसफील होत असताना चेंडू मैदानाच्या बाहेर. चौकार येतोय सुभाषच्या खात्यामध्ये आणि चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 62 वर. टीव्ही स्क्रीनवर हा रिप्ले ऑफ स्टंपच्या बाहेर होता. चांगला पंच केला
कव्हरमध्ये शतरक्षक नव्हते, डीप कव्हरमध्ये शतरक्षक एक्स्ट्रा कव्हरचे पोचले होते, परंतु मिस फील होत असताना 4 धावा खराब शतरक्षण यावेळी पाहायला मिळालं. पुन्हा एकदा दाखवलं गेलं हा रिप्ले, खूपच चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. शेवटचं षटक सुरू आहे, हाणामारीचं षटक, हाणामारी सुरू आहे, उडवले पुन्हा एकदा ऑन साईडला, अगदी स्लॉट मध्ये होता, चेंडूला पाठवले पुन्हा एकदा फ्लॉट मध्ये, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार येतोय फलंदाज सुभाषच्या माध्यमातून. राईट हँड ओव्हर द विकेटने जात असताना फ्रंट फूट ओपन केलं, ताकद पूर्णपणे झोकली, अगदी पुढ्यात होता, उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दमदार षटकार सुभाषच्या खात्यामध्ये. आणि 6 धाब्यांच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 68 वर. धावसंख्येने उच्चांक गाठलाय, एक चांगलं गणित आता सेट झालंय धावपलकावर. 68 धाबा, 5 विकेट जरूर गेलेत, परंतु सुभाष जो 6व्या क्रमांकावर आला होता तो चांगली फलंदाजी करतोय. हॅप टक्कर होता परंतु इलेव्हेशन प्राप्त करता आलं नाही. ऑन साईडला जात असताना थोडीशी फंबलिंग झाली डीप मध्ये, तोपर्यंत 2 धाबा अगदी सहजतेने पूर्ण झालेत. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि अखेर का धावबादच्या रूपाने त्या ठिकाणी विकेट नसणारच आहे. 2 धाबा अगदी सहजतेने पूर्ण झालेत आणि ओव्हरची समाप्ती झाली आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये करून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 70 आणि सामना जिंकण्यासाठी 71 धावांची आवश्यकता असेल. 70 धावा धावपलकावर जोडल्यात. खूपच चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना करून टीमची 70 धावा एक चांगलं टार्गेट सेट केले आणि 71 धावांची आवश्यकता असेल ती दुसऱ्या इनिंगमध्ये तलवली स्पोर्ट तलवली टीमला. आपण जाऊया समालोचन कक्षातून टॉच बॉक्समध्ये, जिथे उपस्थित असतील आदित्य जाधव. पुढील सामन्याचं नाणेफेक होईल SSC पडगा आणि त्यांच्या विपक्ष BCC बोरिवली. थैंक यू सो मच दीपक. आइए दोस्तों अगले टॉस की तरफ जा रहे हैं हम. एकता ट्रॉफी की छुपा रुस्तम टीम NCC बोरीवली पड़गा और ऑर्गेनाइजिंग टीम SSC पड़गा. मैं सम्मानीय शमीम मुल्ला साहब से निवेदन करता हूँ आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना है. हमारे प्रमुख अतिथि है. और टॉस को इस वक्त जीता है SSC के कैप्टन ने. होस्ट बनाम गेस्ट हम कह सकते हैं मुकाबला. आपका लीग टूर्नामेंट है और इस कीमती मैच का आपने टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? डेफिनेटली हम फील्डिंग करना चाहेंगे क्योंकि यहाँ पे चेस होता है. अच्छी अच्छी टीमों ने चेस किया है, कितना भी रन्स बनाएंगे तो भी चेस का जो परसेंटेज है वो ज़्यादा है. पाँच ओवर में कहाँ तक रुकने की पाँच ओवर में कहाँ तक रुकने की कोशिश रहेंगी? कम से कम रन्स में रोकने की कोशिश करेंगे. टीम के कैप्टन परलेश का क्या रोल रहेगा? जैसे हर बार रहता है, रिस्पॉन्सिबिलिटी से हम खेलेंगे. और बहुत एक दिन हो गया है सिर्फ, लेकिन ऐसे लग रहा था कि बहुत दिन हो गए कि हम ये ग्राउंड पे कब उतरेंगे, ऐसा हो रहा था. तो अभी वो पल आ गया है. ऑल द बेस्ट परलेश. मेरे साथ है बबूश सुसे, चाइना मैन गेंदबाज. टॉस आपके लिए इम्पोर्टेंट था बबूश? बिल्कुल इम्पोर्टेंट था. फील्डिंग लेने वाले थे लेकिन अभी पहले बैटिंग आई है तो अच्छे से अच्छा स्कोर खड़े करेंगे. देखिए एकता ट्रॉफी में आपकी टीम ने बहुत अच्छा क्रिकेट खेला था. एकता ट्रॉफी की छुपा रुस्तम टीम थी आपकी, और इस सीज़न में एक आपकी नई टीम बनी है. उसका सारा क्रेडिट आप किसको देते हैं? सभी प्लेयर्स को देता हूँ और सपोर्टिंग रोल में भी बहुत जन है यहाँ पे हमारे साथ सपोर्ट करने के लिए. शमीम भाई है, मुजू बाबे और काफ़ी लोग हैं, सदब बाबे काफ़ी सपोर्ट करते हैं हमारे को. और हमारी टीम अभी ये साल अच्छा खेली है तो खेल भी अच्छा दिखाएंगे इंशाल्लाह. ऑल द बेस्ट NCC के कैप्टन बबूश. द न्यूज़ फ्रॉम द टॉस बॉक्स, साजिद शेख फैम टीम SSC पड़गा won the toss and decided to ball first. Back to the commentary box. थँक्यू सो मच.
पुन्हा जाऊया मैदानामध्ये जिथे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 71 धावांची आवश्यकता आहे तलवली स्पोर्ट तलवली टीमला. खूपच चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये कुरुण टीमच्या माध्यमातून राहिली. तसा उल्लेख देखील त्यांनी टॉच बॉक्समध्ये केला होता आणि तशाच पद्धतीने बॅटिंग देखील करून दाखवली. चांगले टार्गेट सेट झाले. 71 धावा पूर्ण करायचे आहेत आता सामना जिंकण्यासाठी तलवली स्पोर्ट तलवली टीमला. आणि त्या धावा पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी पोचली गेली. आणि मायक्रोफोनवर आता व्हॉइस ऑफ पडगा आदित्य जाधव. इकहत्तर रनों का पीछा करने के लिए दोनों भी ओपनर्स बीच मैदान पर आते हुए रेहान और खिजर. पहला ओवर लेकर गेंदबाज सुमित दूर वाली छोड़ से कुरुंद एंड की जानिब से मुड़ते हुए पहली गेंद कट करना चाहते थे. बीट वे बैट्समैन, गेंद चली गई विकेट कीपर शैलेश के पास. विशाल लक्ष्य का पीछा करती हुई तलवली स्पोर्ट्स तलवली. पहले आप में शुरुआत अफसर रईस ने की थी जिस पर 13 रन. लतीफ़ ने बहुत अच्छा स्पेल किया था, केवल 5. उसके बाद रनों की लुटमार की है कामरान और फरीद के सामने. सन्मानिय माज मुल्ला आपको वीआईपी मंच पर आना है. ऑफ स्टंप के बाहर बहुत दूर गेंद को किया था. वाइट का इशारा था अब अंपायर शकील कोटी सर का. एक्स्ट्रा के साथ खाता खुलता हुआ तलवली स्पोर्ट्स का एक बिना किसी नुकसान पर. P1 का ओवर इस वक्त चलता हुआ. फेमस एंड से गेंदबाजी होती हुई. अगला मैच SCC पड़गा बनाम NCC बोरीवली पड़गा के बीच में. अब स्टंप के बाहर शफल हुए लेकिन गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई. वाइट का इशारा आता हुआ. ओवर थ्रो किया था लेकिन बैकअप हुआ था पर मिड ऑफ की खिलाड़ी ने आकर कोई भी रन नहीं लिया है. देखिए लगातार ये दूसरी वाइड गेंद हम देखते हुए एक्स्ट्रा के रूप में अभी तक स्कोर कार्ड पर रन बने. ऑन साइड में खेल दिया. गेंद जारी है कारपेट के सारे डीप मिड विकेट पर. जब तक खिलाड़ी गेंद को उठाते हुए सुभाष तब तक एक रन पूरा करते हुए. दाएं और बायत की जोड़ी एक क्रीज पर. अब बायत के बैट्समैन लेफ्टी बैट्समैन खिजर के लिए ऑन साइड में डीप स्क्वायर लेग लॉन्ग ऑन बाउंड्री पर सैंडी के रूप में, जबकि बाकी सभी खिलाड़ी इस वक्त सर्कल के अंदर हम देखते हुए. 3 स्कोर हो चुका है. धीमी शुरुआत हम देखते हुए तलवली स्पोर्ट्स की. पलटी शॉट, स्विच इट, व्हाट अ शॉट. 6 रन. ये चैंपियन सुपर लीग पड़गा का पहला ऐसा स्विच हिट है जहाँ पर पूरे 6 रन प्राप्त किए बैट्समैन ने. क्या शॉट खेला, रिप्ले में हम ज़रूर देखना चाहेंगे किस तरह से इस शॉट को पिक किया था. गेंद के लेंथ को पहले ही पड़ा था और पहले ही मन बना लिया था बैट्समैन खिजर ने. व्हाट अ शॉट. जितने उच्च कोटि के बैट्समैन है उतना हाई क्वालिटी का शॉट उन्होंने पिछले गेंद पर खेला है. हाई प्रोफाइल बैट्समैन है वो. इस बार गेंद पड़ने के बाद नीचे रही थी, बाउंस नहीं था. बीट हुए बैट्समैन समझ नहीं पाए थे खिजर रईस. स्कोर रुका हुआ 9. अभी भी कुछ गेंदें शेष है. रिक्वायर्ड रन रेट अब बढ़ता हुआ तलवली स्पोर्ट्स के लिए. 5 ओवर में जो लक्ष्य है 71 रनों का है, उसके जवाब में अभी तक केवल 9 रन बने. फिर से पलटी शॉट है, इस बार गैप में खेला है. आउटफील्ड में गेंद जाती हुई. खिलाड़ी पीछा करते हुए सुभाष, लेकिन गेंद चली गई इस वक्त बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. देखिए क्या बल्लेबाजी हो रही है. सीधे प्लेट से रन नहीं बन रहे.
पलटी शॉट स्विच हिट लगातार खेल रहे खिजर। ओहो, बीमर गेन और 6 रन। क्या शॉट खेला है खिजर ने, फुल टॉस गेंद थी बीमर। की समाप्ति के बाद 21 रन बिना किसी नुकसान पर तलवली स्पोर्ट्स बची हुई। अब 4 ओवर में जीतने के लिए यहाँ से 50 रनों की जरूरत। हमारे बीच में शाहिद खान का आगमन होता हुआ। बाबू नाचन भी इस वक्त हमसे जुड़ते हुए, क्योंकि इसके बाद एनसीसी का एक बहुत बड़ा मैच है एकता ट्रॉफी की, वो छुपा रुस्तम टीम है। खेल की शुरुआत करनी है। तौसीफ शेख भी हमसे जुड़ते हुए। वीआईपी डाइस पर तलवली के माजी सरपंच सम्मानीय जैद पटेल का भी आगमन हो चुका है, जो इस वक्त मैच को एनालाइज करते हुए। सुनील पाटिल पीछे की रो में आप देख सकते हैं। थर्ड रो में वासु पड़गा के एक बहुत मशहूर लेफ्टी गेंदबाज हुआ करते थे वो। मोस्ट वेलकम शाहिद खान। 1 ओवर की समाप्ति के बाद 21 रन विदाउट लॉस तलवली स्पोर्ट्स तलवली। दूसरे ओवर के लिए अब गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ सुभाष आते हुए। हालांकि कुरुंद के लिए भी होम ग्राउंड है। लॉन्ग ऑन और मिड विकेट पर एक खिलाड़ी नजर आता हुआ, जबकि एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर अब नजर आता हुआ। 3 खिलाड़ी इस पथ सर्कल के बाहर है। ऑन साइड में खेल दिया, गेंद जा रही है मिड विकेट पर, पहले बाउंस पर 4 रन के लिए। क्या शॉट खेला है खिजर इस वक्त बहुत आक्रामक रूप धारण करते हुए। अभी तक उन्होंने 2 सिक्सर और 2 बाउंड्रीज लगाई है 21 पर बल्लेबाजी करते हुए, जबकि टीम का स्कोर 25। और एक हवा में खेल दिया, लेकिन इस बार सैंडी मौजूद और बड़ी विकेट। गेंद विद्यमान सरपंच सम्मानीय रविंद्र विशे साहब की तरफ से मैन ऑफ द मैच के लिए ट्रॉफी हमें श्रीमती जसबीर कामटे मैडम की तरफ से स्पॉन्सर की गई है। ओहो, आते ही इस वक्त तान दिया है, गेंद दूर कहीं गिरती भी डीप स्क्वायर लेग के बाहर 6 रन के लिए।
आते ही इस वक्त सिक्सर के साथ स्वागत किया है गेंदबाज सुभाष का अरकम ने। अरकम आते ही डगआउट से सेट होकर आ चुके हैं, जबकि स्कोर 31 पर जा चुका है। मिस टाइम स्ट्रोक, लेकिन सेब सचिन पाल गेंद का पीछा करते हुए, लेकिन डीबी स्क्वायर लेग के खिलाड़ी ने आकर गेंद को उठाया है बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन पर 2 रन के लिए। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन। पॉजिटिव स्टार्ट हम देख सकते हैं तलवली स्पोर्ट्स का। ईट का जवाब पत्थर से देते हुए टिट फॉर टैट, जैसे को तैसा जवाब तलवली स्पोर्ट्स के बल्लेबाज देते हुए। रेहान इस वक्त 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं, जबकि अरकम 8 पर। P2 का इस वक्त ओवर चलता हुआ। ऑफ स्टंप के अधिक बार वाइट का इशारा आता हुआ मेन अंपायर रमीज रईस सर का। वाइट की मदद के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 34 रन। अभी भी यहाँ से 37 रनों की जरूरत है। स्कोर 34, 1 विकेट के नुकसान पर। ओहो, इस बार बहुत अच्छी गेंद अचानक ढंग से ऊपर उठ गई थी, लेकिन पड़ने के बाद बाउंस बहुत ज़्यादा था, समझ नहीं पाए थे। स्पेशल गेंद थी खिजर रईस के लिए, अरकम के लिए, सॉरी खिजर रईस आउट हो चुके हैं। अरकम 3 गेंदों का सामना किया, 8 रन बनाए। तलवली स्पोर्ट्स के बाद बायत के बहुत अच्छे बैट्समैन हैं, जिसमें अफसर रईस है, उसामा पटेल है। मतलब जिस तरह की कंडीशन रहेंगी ग्राउंड पर, हवा जिस तरह से चलती जाएंगी, उस तरह के बैटिंग ऑर्डर वो भेज सकते हैं। ये प्लस पॉइंट है तलवली स्पोर्ट्स के पास। एलिवेशन नहीं बना, शायद गेंद शरीर को लग चुकी है, देखना है गेंद क्या इशारा था अंपायर का। या गेंद बल्ले के ऊपर लगकर उनके शरीर पर लगी थी। या 2 ओवर की समाप्ति के बाद 35 रन और बची हुई अब 3 ओवर में जीतने के लिए 36 रनों की जरूरत। 2 ओवर के लिए 12 मिनट खर्च किए, इस बात को ध्यान में रखना है। खेल की शुरुआत करनी है, इस वक्त पानी की मांग की है, क्योंकि किस्मत वाले रहे हो पर। बची हुई अब 18 गेंदे और रन चाहिए इस वक्त 36। अरकम जब तक क्रीज पर रहेंगे तब तक आशाएं जीवित रहेंगी। आने वाले बैटिंग ऑर्डर में उसामा पटेल, अफसर रईस, अफजल, कामरान, फरीद है, कई ऐसे नाम है। बहुत लंबी बैटिंग ऑर्डर है तलवली स्पोर्ट्स के पास, लेकिन देखना किस तरह की 2 बैट्समैन है खेल खेलते हैं अपनी टीम के लिए, देखने वाली बात रहेंगी। स्ट्राइक इस वक्त अरकम पटेल के पास है। लतीफ़ रईस ने बहुत अच्छा स्पेल किया है। कुल मिलाकर इस मैच पहले हाफ में उन्होंने कुल मिलाकर 4 विकेटें ली और 16 रन खर्च किए थे। उनके कोटे के 2 ओवर में उन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की, लेकिन निराश किया फरीद और कामरान पटेल ने। 20+ रन उनके दोनों ओवर्स में चले गए। लगभग वो 2 ओवर्स में 41 रन बने थे, और यही कारण था कि स्कोर 70 तक चला गया था। राजा गेंदबाजी के लिए आते हुए, राइट आर्म राउंड दी विकेट अरकम के लिए। पटकी हुई गेंद, लेकिन टोकन अपील। फिर से स्विच हिट करने की कोशिश की थी, जिस तरह से पहले ओवर में स्विच हिट खेले थे सुमित के सामने खिजर रईस ने, वही शॉट अब कहीं ना कहीं अरकम खेलने की कोशिश कर रहे हैं, लेकिन सीधे प्लेट से उन्होंने बहुत अच्छे रन बनाए अभी तक।
रन रेट अब बढ़ता हुआ 12 के ऊपर चला जाता हुआ। डाउन द विकेट खिला है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है सुभाष और बढ़िया रनिंग कैच और एक बड़ी विकेट, बड़ी सफलता हासिल करते हुए राजा पठारे। स्कोर इस वक्त रुका हुआ 35-36 रनों की अभी भी जरूरत बची हुई 16 गेंदों पर। टॉस बॉक्स के लिए गिफ्ट हैम्पर हमें स्पॉन्सर किया उमेश राणे की तरफ से। मैन ऑफ द सीरीज की ट्रॉफी श्रीमती जसबीर कामटे मैडम की तरफ से। बेस्ट बॉलर और बेस्ट बैट्समैन के लिए ट्रॉफी हमें अफसर रईस की तरफ से स्पॉन्सर की गई है और विवेक शेलार की तरफ से शूज़ स्पॉन्सर किए गए। मैन ऑफ द सीरीज की ट्रॉफी वसीम शेख के द्वारा स्पॉन्सर की गई है और बाईसाइकिल सुफियान शेख। और टॉस बॉक्स जिनके माध्यम से हमें स्पॉन्सर किया है वो अजीज़ पठान और मोहसिन पठान, उनका भी हम विशेष आभार व्यक्त करते हैं। साथ ही साथ महेश राउत, बाबू आसारी, सचिन पाटिल, पराग पटोले, नासिर शेख, जयेश जादव, रुपेश जादव, मनोहर भोईर, रॉयल फालूदा, निशा पाटिल, जैद पटेल, अमोल जादव। हमारे बीच में सायम बोगा का आगमन होता हुआ। खेल की शुरुआत होती हुई नए बैट्समैन कमरान पटेल, दी पावर हिटर ऑफ तलौली। डाउन द विकेट साइड स्क्रीन के सामने सैंडी गिन को उठाते हुए लेजी रनिंग लेकिन एक रन पूरा करते हुए। देखिए ये दोनों वे ऐसे बैट्समैन है जिनकी रनिंग द बिटवीन द विकेट उतनी खास नहीं है, विकेटों के बीच में रनिंग उतनी तेज़ नहीं रहती है। हालांकि एक गेंद पर जो शॉट खेला था वहाँ पर आसानी से 2 रन भी पूरे हो सकते थे, लेकिन आसानी से 1 रन पूरा किया। स्कोर 36। तीसरे ओवर में अब कमबैक करती हुई कुरुन की टीम। इनफील्ड के ऊपर से खेला है, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर पर, लेकिन दूर से खिलाड़ी आते हुए बाउंड्री लाइन के बाहर गेंद चली गई इस बार 4 रन के लिए। फुल टॉस गेंद ऑन साइड में टर्न कर दिया है, बढ़िया कैच। रेहान भी इस वक्त आउट होते हुए। एक गिरने वाला तीसरा विकेट तलौली स्पोर्ट्स तलौली का रुका हुआ स्कोर 40 पर। नया बैट्समैन अफसर रईस आ चुके, अभी भी लेफ्टी बैट्समैन उसामा को उन्होंने पीछे रखा है। 3 विकेटों के नुकसान पर 40 रन। ओवर नंबर 3 में पूरी तरह से अब कमबैक किया है बाबन देव कुरुन ने। पाँच रेहान ने बनाए, 21 किजर ने, 9 रन बनाए बैट्समैन अरकम ने। कामरान इस वक्त 1 पर बल्लेबाजी करे। नए बैट्समैन नंबर 5 पर अफसर मिडल ऑर्डर में आते हुए इस वक्त बल्लेबाजी करने के लिए। लेफ्टी राइटी का इस वक्त बहुत सारा कॉम्बिनेशन है तलौली स्पोर्ट्स के पास। राजा पठारे अब तक 2 विकेट ले चुके अपने पहली 5 गेंदों पर, जबकि उन्होंने 5 रन खर्च किए। एलिवेशन नहीं बना, गेंद जारी इस वक्त वाइडिश मिड विकेट की खिलाड़ी के पास। सुभाष ने जब तक गेंद को उठाया, थ्रो किया, 1 रन पूरा किया। एक अच्छा ओवर खत्म हुआ है। 3 ओवर की समाप्ति के बाद दीपक 41 रन बने और बची हुई अब 2 ओवरों में जीतने के लिए यहाँ से 30 रनों की जरूरत। हाँ बोलो सर। इस वक्त जिनको देखकर हम कमेंटेटर्स पड़का परिसर के बने,
जिन्होंने शाहिद खान को बनाया, जिन्होंने नबील देवकर को बनाया, जिन्होंने आदित्य जादव को बनाया, जिन्होंने माइज शेख को बनाया, वो हमारे गुरुवर्य कमेंटेटर सिद्दीक बाबे सर इस वक्त यूट्यूब पर इस लीग मैच का मज़ा और आनंद लेते हुए, साजिद शेख और पूरे लीग कमेटी को और इस टूर्नामेंट को, कमेंट्री पैनल, अंपायर पैनल को इस वक्त ढेर सारे शुभकामनाएं देते हुए मोस्ट थैंक्स सिद्दीक बाबे सर। आइए अब 12 गेंदे और 30 रन, ये किस तरह से होते या नहीं, आगे की कहानी दीपक सुतार के जुबानी। तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर तलवली स्पोर्ट तलवली टीमची धावसंख्या 41 वर 3 गडी बाद। अफसर रईससाठी षटकारांची हॅट्रिक जर ठोकली तर सय्यद पटेल यांच्या माध्यमातून 1100 रुपये लावले गेलेत। अफसर रईस स्ट्राईक एंडवर 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे। सुरुवात चांगली झालेली तलवली स्पोर्ट तलवलीची, परंतु मध्यंतर कालामध्ये कुरुण टीमने चांगल्या विकेट प्राप्त केलेत। ओव्हर द विकेटने लेफ्ट हँड बॅटरसाठी लेन चांगली होती, बॉटमिंगचा वापर करत असताना ऑन साईडला टर्न केलंय, फक्त सिंगल येते अफसर रईसच्या खात्यामध्ये। सम्मानीय जगदीश गायकवाड़, आपसे निवेदन है, आपको वीआईपी मंच पर आकर मंच की शोभा बढ़ानी है। चौथ्या ओव्हरची जबाबदारी सुमितवर दिली गेली आहे आणि आता 11 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे। सुरुवातीला पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा चांगल्या जमा झाल्या होत्या। सुमितने 21 धावा खर्च केल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुभाषने 14 धावा खर्च केल्यावर तिसरं षटक राज याचं चांगलं राहिलं, ज्याने विकेट घेतल्या 2 आणि फक्त 6 धावा इकॉनॉमी गोलंदाजी राहिली आणि त्या ओव्हरपासूनच कुरुण टीमने या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पकड निर्माण केली आहे। 3 विकेट गेलेत, इथून विकेट टिकून खेळावं लागेल। कामरान स्ट्राईक एंडवर अगदी गतीचा भन्नाट वापर करत असताना अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडू होता, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला हा चेंडू, डॉट। ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीने राईट हँड ओव्हर द विकेटने जात असताना अगदी ब्लॉक होलमध्ये व्हाईट यॉर्करचा हा नमुना दाखवलाय। ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न केला कामरानने, परंतु संपर्क करू शकले नाहीत। निर्धाव चेंडू, या ओव्हरमध्ये 2 चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव सुमितने खर्च केली। प्रत्येक डॉट चेंडू आता तलवली स्पोर्ट तलवलीवर दबाव निर्माण करेल। 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे। राईट हँड ओव्हर द विकेटने कामरानसाठी उडवलंय, ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग मध्ये उंची आहे, अंतर देखील पूर्ण होतंय। कामरानच्या बॅट मधून आलेला उत्तुंग षटकार, काय जबरदस्त ऑफ स्टंपच्या आत थोडेसे आले, अगदी स्लॉट मध्ये होता आणि सरळ पाठवला फ्लॉट मध्ये। 6 धावांची मोर लावत असताना हा षटकार येतोय। 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 वर। समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळाले। सुरुवात जबरदस्त केली होती दुसऱ्या इनिंग मध्ये, किसरने त्याच्या बॅट मधून 2 षटकार 2 चौकार आले होती, त्याची विकेट महत्वाची होती। बाद होण्यापूर्वी त्यांनी 21 धावांचं योगदान दिलं आणि त्याची विकेट गेल्यानंतर 71 धावा चेस करणं थोडंसं कठीण जातं, परंतु आता कामरानच्या माध्यमातून हा षटकार आलाय। 48 वर 3 गडी बाद, चेंडू शिल्लक राहिलेत 9 आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज। मॅच ऑन आहे। 71 धावांचा पाठलाग करत असताना कुरुंड टीमच्या विपक्षामध्ये तलवली स्पोर्ट तलवली संघ या मॅच मध्ये। सामना अजूनही ओपन झालेला नाहीये, दोन्हीकडून प्रयत्नाची पराकाष्ठा सध्या सुरू आहे। सुमित, कामरानसाठी लेन चांगली होती, बॉटमिंगचा वापर करत असताना ऑन साईडला टर्न केलाय, डीप मिड विकेट मध्ये वेगाने क्षेत्ररक्षण झाल्याने चांगली फेकी देखील होती। अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवला डीप विकेट मध्ये सँडीने। फक्त सिंगल येते, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचली आणि आता 8 चेंडूचा खेळ शिल्लक असताना आवश्यकता आहे 22 धावांची। येणारे 2 चेंडू खूपच निर्णायक असतील। 2 मोठे फटके, एखादा मोठा फटका सजवला तर तो लाभदायक असेल तलवली स्पोर्ट तलवली टीमला। आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे अफसर रईस, लेफ्ट हँड बॅटर, अनुभव भरपूर आहे, पीटीसीचे ते सदस्य देखील आहेत आणि आता त्याला आपल्या बॅटचा आवाज करत असताना एक मोठा फटका सजवावा लागेल। सय्यद पटेल यांच्या माध्यमातून 1100 रुपये दिले जातील षटकारांच्या हॅट्रिकसाठी। फ्रंट फूट ओपन करत असताना ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला आणि इथे काय घडलंय, बॅटची कडा होती आणि विकेटचं पतन। चौथा झटका लागत असताना टीम तलवली स्पोर्ट तलवली टीमला पंचांचा निर्णय ना अगोदरच अफसर रईसने खेळाडू वृत्ती दाखवत असताना क्रीज सोडली। एक क्रिकेट आहे,
खेळाडू वृत्ती दाखवली आणि आता या मॅचमध्ये वर्चस्व राहिले कुरुम टीमचं. सुरुवात चांगली झाली. दुसऱ्या इनिंगमध्ये 71 धावांचं लक्ष असं वाटत होतं की पूर्ण होईल, कारण का पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर तब्बल 35 धावा म्हणजेच निम्म्या धावा 12 चेंडूमध्ये पूर्ण केल्या होत्या आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये त्यावेळेस 36 धावांची आवश्यकता होती. समीकरण रिक्वायर्ड अगदी कमी होता, परंतु विकेट गेल्या आणि त्याच्यानंतर दबाव निर्माण झाला. परंतु आता 7 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. येणारा चेंडू दोन्ही टीमसाठी निर्णायक आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. तलवली स्पोर्ट तलवली टीमकडे बॅटिंग लाईन मोठ्या संख्येने आहे आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाल्यानंतर 6व्या क्रमांकावर ओसामा. या चेंडूवर एखादा षटकार आला तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी मिळेल तलवली टीमला. राईट हँड ओव्हर द विकेटने लेफ्ट हँड बॅटरसाठी अगदी कव्हरच्या वरून उडवलाय. डीपमध्ये शतरक्षक आहे. पॉईंटचं शतरक्षक देखील त्या ठिकाणी पोहोचेल. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धाबा येतील आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 14 झाले समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 71 धावांचा पाठलाग करत असताना तलवली संघ 51 वर पोहोचलाय. 4 गडी बाद आणि आता 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. शेवटच्या ओव्हरसाठी आउटफिल्डचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफिल्डमध्ये ठेवावं लागेल कुरुम टीमला, कारण का 4 ओव्हर समाप्त करण्यासाठी 25 मिनिटं खर्च केलेत. ड्रिंक्स ब्रेकमधले 2 मिनिटं जरी कट केले तरी देखील 3 मिनिटं एक्स्ट्रा आहेत. त्या कारणास्तव आउटफिल्डमध्ये एक क्षेत्ररक्षक कमी असणार आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये तो क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडूमध्ये तलवली टीमला 20 धावांची गरज आहे. कामरान ज्यांनी 4 चेंडू फेस केलेत 8 धावांचं योगदान दिले आणि ओसामा ज्यांनी शेवटचा चेंडू शेवटच्या ओव्हरचा 4थ्या ओव्हरचा फेस केला त्याच्या खात्यामध्ये 2 धावा आलेत. तर 6 मध्ये 20 धावांची गरज. पहिल्या 2 चेंडूपैकी 1 चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवलं तर या मॅचमध्ये रंगत येऊ शकते. 71 धावा एक चांगलं टार्गेट सेट केलं होतं आणि त्याचा फाटलाग चांगल्या पद्धतीने केला तलवली टीमने. जास्त वेळ खर्च करू नका. कुरुम संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आणि लगेचच मॅच सुरू ठेवायचे. यानंतर अजून एक महत्त्वाचा सामना SSC पडगाम या स्पर्धेचे आयोजक टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतले NCC बोरिवलीच्या विपक्षामध्ये. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. आपण पाहतात चॅम्पियन सुपर लीग पडगा SCC पडगा आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेचे सर्व शिल्पकार साजिद शेख आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा सध्या तुम्ही पाहताय. लीग फॉर्मॅट प्रमाणे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची ही संध्याकाळ. खूपच चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पडगा परिसराला भिवंडी तालुक्याला पाहायला मिळालं. एकापेक्षा एक संघ, एकापेक्षा एक चांगल्या लढती मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 6 मध्ये 20 हे समीकरण थोडंसं कठीण आहे, परंतु या टोलनाक्याच्या मैदानामध्ये 6 मध्ये 25-26 धावा देखील चेस होतात. एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये ठेवावं लागेल. तुम्ही 5 मिनिटं एक्स्ट्रा खर्च केलेत. ड्रिंक्स ब्रेकचे 2 मिनिट जरी कट केले तरी देखील 3 मिनिटं एक्स्ट्राच आहेत, कारण दुपारच्या सत्रामध्ये स्पर्धा थांबली होती. कालची देखील एक मॅच शिल्लक होती. त्यामुळे आता नियम स्ट्रिक आहेत. कडक कारवाई केली जाते प्रत्येक टीमवर. मॅचला होती सुरुवात. अजय राईट अँड राऊंड द विकेटने यावेळेस अगदी स्लॉटमध्ये डाऊन द विकेट सरळ फेकून दिला मैदानाच्या बाहेर. दमदार षटकार येतोय फलंदाज कामरांच्या खात्यामध्ये. भव्य दिव्य स्वागत केलं गोलंदाज अजयचं. अगदी पुढ्यात टाकला होता. ओरपीच चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने गोलंदाज अजयचं हे स्वागत केले. या षटकारांनी मात्र मॅच अजूनही खुली झालेली नाहीये, परंतु हे समीकरण थोडंसं सोपं झालंय तलवली टीमला. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला कामरांच्या माध्यमातून. त्यांनी आतापर्यंत 14 धावांचं योगदान दिले 5 चेंडू फेस करत असताना. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक, 14 धावांची गरज. 5 मध्ये 14
उल्लेख देखील केला होता, एखादा षटकार आला तर मॅच झुकवली जाईल. ती झुकवले पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटच्या वरून सरळ मिस्टर राहुल चंदे स्टँडला सलामी देत असताना कडक षटकार येतोय कामरानच्या बॅट मधून आणि त्याच्यानंतर खेळाडू कक्षामध्ये टाळ्या सिट्ट्या आणि भोग्यांचा आवाज येऊ लागलाय. 2 ठोकलेत, सुपर ठोकलेत. कामरान ऑन फायर. एक्शन रिप्ले. देखिए दीपक, अब मैच में एकाएक गर्मी आ चुकी है. बची हुई अब 4 गेंदे और रन चाहिए इस वक्त 8. आणि एक गरमी आणण्याचं काम कामरानने केलंय. 6 चेंडू या इनिंग मध्ये फेस करत असताना 20 धावांचं योगदान दिले. संकट मोचकाची भूमिका पार पडत असताना या सामन्यामध्ये 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असताना 2 ठोकलेत आणि आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची गरज. तलवलीचे समर्थक आता खुश झालेत कामरानच्या या बॅटिंगवर. अजय शांत करील का? फुलटॉस होता, पुन्हा एकदा उडवलाय. मुख्य प्रवेशद्वाराला सलामी देत असताना हा तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे कामरानने. 3 ठोकलेत महत्वपूर्ण सामन्यामध्ये. यस, कीमती मैच में इस वक्त सिक्सर के हैट्रिक पूरी करते हुए अब तक 3 दे चुके गेंदबाज को. क्या बल्लेबाजी! और कहा जाता है ना, खेतों में किसान, फिल्मों में लगान और तलोली में कामरान. जयेत पटेल यांच्या माध्यमातून 1000 रुपये. चौथा देखील फुलटॉस बॅटवर घेतला आणि षटकार ठोकून मॅच समाप्त केली आहे. मॅचचं चित्र पूर्णपणे बदलवलं असा तलवली स्पोर्ट तलवली टीमचा कामरान. आइए दोस्तों, मैन ऑफ द मैच की तरफ जा रहे हैं.